आमच्या फॅमिलीमध्ये नवीन एक न्यू मेंबर ॲड झाला. गुड मॉर्निंग सर्वांना, नमस्कार. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बघू शकता सक्षम लागला आहे सकाळ सकाळी आंघोळ करून पूजा करायला मस्तपैकी. आणि तो जरा उलट्या हाताने पूजा करत होता, म्हणजे आरती घेत होता, म्हणून त्याला म्हणलं सिद्धी कर. तर त्याच्यानंतर आज हाही लंच, मुलांचा लंच बनवायला मला तयारी करू लागायला लागली, कारण आज बनायचं होतं बटाट्याचं पराठं. तर आई म्हणल्या मी तुला देते लाटून आणि तू भाज. तर त्या लागले त्या मला लाटून द्यायला. आणि मस्तपैकी सकाळ सकाळी आईनेच फ्रेश तूप काढलं होतं, कढवून घेतलं होतं, तर त्याच तुपात भाजून घे म्हटल्या. तर बघू शकता अशा प्रकारे आई मला भरून द्यायला लागलेत आणि लाटून पण द्यायला लागलेत पराठं, आणि मी लागले भाजायला. तर मुलं पण तयार होऊन वाट बघायला लागली, कारण पराठं वगैरे असलं की त्यांना खूप आवडतात, त्यांचं फेवरेट आहेत. तर अशा प्रकारे मी भाजून त्यांना लंच बनवून रेडी करून दिला, डब्बं पण पॅक करून दिलं आणि खायला पण दिलं. त्याच्यानंतर आज पप्पा चालले होते मुलांना सोडायला, कारण ह्यांनी लागलं होतं औषधाची तयारी करायला. तर बघू शकता ओरी लागली होती पाठीमागं घ्या म्हणून, पण पप्पा असलं की जास्त जात नाही, पप्पा ओरडतात म्हणून. आणि ह्यांना ऐकत नाही, ह्यांच्या गाडीवर जबरदस्ती जाऊन बसते. मग हे लागलेत बघा औषध तयार करायला, कारण डाळिंबीच्या बागेला औषध मारायचं होतं. तर ते पप्पा म्हटले की मी आज मुलांना सोडून येतो, तोपर्यंत तू औषधाची तयारी कर. तर बघू शकता ते तयारी करायला लागले. त्याच्यानंतर ह्यांनी म्हटलं चल आपण जाऊया, तोपर्यंत पप्पा येतात. तर ते गन जोडायचं होतं, दोन्हीकडे 2 गन जोडावं लागतात, कारण दोन्ही साईडनं आम्ही औषध मारतो डाळिंबीला. आणि पप्पा ट्रॅक्टर घेतात, कारण दोन्हीकडे जोडलं की जरा लवकर होतं. तर तोंड तर बांधावंच लागते, कारण त्याची ॲलर्जी खूप होते आणि औषध तोंडावर तर येतेच येते. वारं पण आहे, या दिवसात जरा वारं असते त्यामुळं जास्त त्रास होतो, अंग सगळं औषधानं भिजतं आहे. त्याच्यानंतर घरी आले, कपडे वगैरे धुवून टाकले. दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्ट होता, म्हणताना मुलांचं शूज वगैरे पण धुवून टाकलं आणि कपडे पण सगळे धुतले, कारण आई लागले होते स्वयंपाक बनवायला. कारण मी आले, औषध मारून आंघोळ केली आणि लागलं सगळे कपडे धुतले. आणि आई म्हणल्या मी करते स्वयंपाक तोपर्यंत. तर बघू शकता कपडे वॉशिंग मशीनमध्ये सुकवायला टाकले, कारण ह्या दिवसात पाऊस तर पडतच नाही, पण मोसम असा असतो की कपडे वाळत नाहीत. आणि उद्या कसं 15 ऑगस्टला कपडे वाळलीच पाहिजे, ते सकाळ सकाळी लवकर पाहिजे होती. हमेशा मशीन लावत नाही मी, पण कधीतरी असं काय असलं की लावावी लागते. तर मग लवकर सुकून निघाले. मग हे पण काम झालं. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवणं वगैरे करून घेतली, बाकीची कामं काय, जेवण झालं की भांडी तेवढी असतात ते पण धुवून घेतली. आणि त्याच्यानंतर मग परत चकलीला घेतलं. चकलीला घ्यायचं कारण म्हणजे साक्षीला कधी पण काही पण खावं वाटतं, आणि ती आईकडं फरमाईश करते. आई आले की हे सगळं बनवतात, मी असलं काही करत नाही, आईच करतात. चिवडा, चकली, स्नॅक्सचं काही मुलांच्या डब्याला वगैरे द्यावं लागतं, आणि साक्षी आईंकडं अशी फरमाईश करते. मग आई म्हटल्या चला चकल्या बनवून घेऊया. मग चकल्या बनवून घेतल्या. तोपर्यंत मुलं पण स्कूलमधून आली, चकल्या बघून खूप हरकले. त्याच्यानंतर आम्ही सगळे तयार झालो आणि आम्ही आज जाणार होतो काहीतरी स्पेशल आणायला. तर आमच्या घरी न्यू मेंबर ॲड होणार होता, त्याच्यासाठी आम्ही सगळे चाललो आहे. तर बघू शकता ह्यांनी म्हणायला लागले चला सगळेच जाऊया. आम्ही सगळेच गेलो. मग बघू शकता आज आमच्या घरी बाईक येणार होती, नवीन बाईक. तर अशा प्रकारे मुलं पण खूप एक्सायटेड होती, आम्ही पण एक्सायटेड होतो. तशा आमच्याकडे ऑलरेडी एक बाईक आहे, ती पप्पांना लागते. आणि स्कूटी पण आहे, पण पप्पा म्हटले की ह्यांच्यासाठी बाईक घेऊया, कारण इकडं बायका वगैरे आणायला कामाच्या सगळ्यालाच लागते, म्हणताना मग बाईक घेतली. तर अशा प्रकारे आम्ही आज पूजा वगैरे केली मस्तपैकी आणि घेऊन घरी बाईक आलो. तुम्हाला कशी वाटली आमची बाईक नक्की सांगा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.